देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता खबरदारीचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे। कोरोनाचा वाढता आकडा पाहता 5 दिवसात 1700 रुग्णांची नोंद, 7 मृत्यू। देशात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहे। गेल्या 5 दिवसात कोविडचे 1700 रुग्ण आढळले असून आता एकूण रुग्णांची संख्या 2700च्या पुढे गेलेली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 31 मे पर्यंत देशभरात 2710 रुग्णांची नोंद झाली आहे। या आधीच्या आठवड्यात 752 रुग्णांची नोंद झाली। रुग्णांची संख्या सातत्याने वेगाने वाढत आहे। आंध्र प्रदेशमध्ये 16, अरुणाचल प्रदेशमध्ये 3, आसाममध्ये 2, चंदीगडमध्ये 1, छत्तीसगडमध्ये 3, दिल्लीत 294, तर गोव्यात 7, गुजरातमध्ये 223, हरियाणामध्ये 20, जम्मू आणि काश्मीरमध्ये 4, कर्नाटकात 148, तसेच केरळमध्ये 1147, मध्य प्रदेशात 10, महाराष्ट्रात 424, मिझोराममध्ये 2, ओडिसामध्ये 5, पोंडिचेरीमध्ये 35, पंजाबमध्ये 4, राजस्थानमध्ये 51, तमिळनाडूमध्ये 148, तर तेलंगणात 3, उत्तराखंडमध्ये 2, उत्तर प्रदेशात 42 आणि पश्चिम बंगालमध्ये 116 रुग्ण आढळले आहे। दिल्लीतही एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। केरळमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण 355, महाराष्ट्रात 153 आणि दिल्ली 24 यासह अनेक राज्यांमध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढलेली आहे। याशिवाय महाराष्ट्रात 4 आणि कर्नाटकमध्ये 1 यासह काही ठिकाणी मृतांची संख्या वाढलेली आहे। अनेक राज्यांमध्ये कोणतेही नवीन रुग्ण किंवा मृतांची नोंद झालेली नाही। कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे। कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक तर 8,29,894 आहे। केरळमध्ये 6,84,927 आणि आंध्र प्रदेशात 9,32,635 अशी आहे। कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत जास्तीत जास्त मृत्यू महाराष्ट्रात 1,48,606, तमिळनाडूत 38,086 आणि कर्नाटकात 40,412। 19 मे नंतर देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचे नवीन रुग्ण आढळले आहे। यांमध्ये आंध्र प्रदेश 4, छत्तीसगड 1, गोवा 1, गुजरातमध्ये 76, हरियाणामध्ये 8, कर्नाटकमध्ये 34, मध्य प्रदेशमध्ये 2, राजस्थानमध्ये 11, तमिळनाडूमध्ये 3 आणि तेलंगणामध्ये 1 यांचा समावेश आहे।